नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. टी ई टीच्या अभ्यासामध्ये इंग्रजीची आजची तासिका आपली ऑल टाईप्स ऑफ सेंटेन्स यावर होणार आहे. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स हाऊ केअरफुली द आर्टिस्ट पेंट द इंट्रिकेट डिटेल्स ऑन द कॅनव्हास. तर या ठिकाणी हे उद्गारवाचक वाक्य आहे आपल्याला दिसतं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. चूज द करेक्ट असर्टिव्ह फ्रॉम फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्याला खाली दिलेल्या पर्यायापैकी दिलेल्या वाक्याचा आपल्याला या ठिकाणी असर्टिव्ह म्हणजेच काय तर विधानार्थी वाक्य आपल्याला शोधायचं आहे. आता वाक्य कोणतं आहे आपल्याला दिलेलं, व्हॉट अ टेरिबल डिझास्टर द अर्थक्वेक वॉज. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा भूतकाळी रूप आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक बी बघा, द अर्थक्वेक वॉज अ व्हेरी टेरिबल डिझास्टर. तर ह्या ठिकाणी हा योग्य पर्याय या प्रश्नाचा होणार आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण बघू शकतो, पण डी हा प्रश्न अर्थक आहे त्यामुळे डी होणार नाही. तर या ठिकाणी बीच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 3. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स ऑल्दो शी वॉज टायर्ड शी फिनिश्ड हर होमवर्क अँड देन शी वेंट टू स्लीप. आता जर बघितलं ऑल्दो आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे मिश्र वाक्य देखील आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्याचबरोबर हे कंपाऊंड सेंटेन्ससुद्धा आहे. म्हणजे पर्याय जो आहे आपला या ठिकाणी जर आपण पर्याय जर बघितला तर आपल्याला पर्याय क्रमांक डी बघा, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा पर्याय आहे. कारण या ठिकाणी या वाक्यामध्ये ऑल्दो हे जे आहे ऑल्दो शक्यतो मिश्र वाक्यामध्ये वापरलं जातं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरलं जातं. आणि या ठिकाणी दोन अँड या उभयानवी अव्ययानं या ठिकाणी काय केलेलं आहे, दोन स्वतंत्र वाक्यसुद्धा जोडलेली आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू अ निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या वाक्याचं काय करायचं आहे, निगेटिव्हमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. ही इज वेल्दर दॅन एनी अदर मॅन इन द विलेज. तर ह्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं तर या ठिकाणी आपल्याला वेल्दर जो आहे त्याच्या विरुद्धार्थी आपले शब्द बघावं लागेल. तर या ठिकाणी बघू शकतो आपण पर्याय क्रमांक डी जर बघितलं तुम्ही, नो अदर मॅन इन द व्हिलेज इज सो वेल्दी ॲज ही. तर या ठिकाणी नो सुनर आपल्याला नो अदर आपल्याला घ्यावं लागेल, नो अदर मॅन इन द व्हिलेज इज सो वेल्दी ॲज ही. म्हणजे या ठिकाणी या वाक्याचा अर्थ देखील बदलला नाही आणि वाक्य निगेटिव्हसुद्धा झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 5 बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स बेस्ड ऑन द फंक्शन. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे कोणतं वाक्य आहे आपल्याला बघायचं आहे. काइंडली रिफ्रेन फ्रॉम युजिंग मोबाईल फोन्स इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. तर या ठिकाणी मला सूचना देण्यात आलेली आहे, हे की नाही, सूचना किंवा आदेश या ठिकाणी देण्यात आलेली असते, विनंती देण्यात आलेली असते. तर ते इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जर बघितलं तुम्ही तर इम्परेटिव्ह सेंटेन्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 6. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तरी 4 वाक्य जर बघितली तुम्ही तर पर्याय क्रमांक सी बघा, वी रिटेन्ड होम बिकॉज इट स्टार्टेड रेनिंग हेविली. तर या ठिकाणी कारण दाखवलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही परत का आलो तर पाऊस सुरू झालेला आहे. म्हणजे एका वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून आहे, जे बिकॉज या शब्दानं त्यांना जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या ठिकाणी एक उभयानवी जे अव्यय आहे आपलं बिकॉज, तर या ठिकाणी हे काय करतं, एक मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य, दोन या ठिकाणी वाक्याला ते जोडण्याचं काम करत आहे आणि दोन्ही वाक्य एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक 7. ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग कॉम्प्लेक्स सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. आता मिश्र वाक्याचं आपल्याला सरळ वाक्यामध्ये म्हणजेच काय जे काही सरळ वाक्य आहे की नाही वाक्याचे प्रकार, तर सरळ वाक्य म्हणजे कोणतं वाक्य की ज्यामध्ये विधानार्थी वाक्य आपण म्हणतो त्याला, की ज्या वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता असतो आणि एकच त्या ठिकाणी क्रियापद असतं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जर बी बघितला तुम्ही, ऑन सीइंग द पोलीस द थीफ फ्लेड अवे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ह्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणता येईल आपल्याला, सिम्पल सेंटेन्स म्हणता येईल, साधं वाक्य म्हणता येईल किंवा त्याला केवळ वाक्यसुद्धा म्हणतात, सरळ वाक्यसुद्धा म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. आयडेंटिफाय द टाईप ऑफ इंटरगेटिव्ह सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक वाक्य शोधायचं आहे की नाही, पण त्याचा प्रश्नार्थक सगळे प्रश्न दिलेले असतील खाली, तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. डोंट यू थिंक इंग्लिश इज ॲन इंटरेस्टिंग लँग्वेज. तर या ठिकाणी हा कोणता प्रकार आहे, जो काही प्रश्न आहे तर प्रश्नामधला कोणता प्रकार आहे, तर आपण बघू शकतो याचं उत्तर यस किंवा नोमध्ये येतं, किंवा हे निगेटिव्हचंच यस नो क्वेश्चन हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जर बघितलं आपण, निगेटिव्ह यस नो क्वेश्चन्स हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्ट कंपाऊंड फ्रॉम द सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचा योग्य आपल्याला कोणतं वाक्य, संयुक्त वाक्य शोधायचं आहे. बिसाइड्स बिईंग पनिश द बॉय वॉज फाइंड. तर या ठिकाणी जर बघू शकतो आपण, हे सरळ वाक्य आहे, म्हणजेच सिम्पल सेंटेन्स आहे. या सिम्पल सेंटेन्स आपल्याला काय शोधायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स शोधायचं आहे. पहिलंच बघा, द बॉय वॉज नॉट ओनली पनिश्ड बट ऑल्सो फाइंड. म्हणजे या ठिकाणी या वाक्याला 2 स्वतंत्र वाक्यामध्ये विभागलेलं आहे, आणि त्या ठिकाणी कशाने जोडलेलं त्याला, नॉट ओनली, आहे की नाही, नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो जर त्यामध्ये असेल तर त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. काय म्हणतं आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. खालचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे जे काही वाक्य दिलेलं आहे ते वाक्य आपल्याला या ठिकाणी खालीलपैकी कोणतं आहे बघूया. मे यू अचीव ऑल युअर ड्रीम्स इन लाईफ. तर या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे ईश्वराजवळ. त्या ठिकाणी प्रार्थना करणे किंवा दुसऱ्यासाठी चांगल्या प्रकारे आपण एखादी गोष्ट जेव्हा किंवा चिंतन करतो किंवा मागतो ईश्वराजवळ, तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य म्हणतात. तर या वाक्याला जे आहे आपल्याला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणावं लागेल. म्हणजे एखादी विश असेल किंवा डिझायर असेल किंवा प्रेयर असेल किंवा ब्लेसिंग असेल, तर या ठिकाणी मे या शब्दानं दिलेलं ते वाक्य शक्यतो लिहिलं जातं. त्या ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक ए ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघा, प्रश्न क्रमांक 11. चेंज द फॉलोविंग इंटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता दिलेलं वाक्य आपल्याला उद्गारवाचकमध्ये बनवायचं आहे किंवा शोधायचं आहे कोणतं ते. सगळे खाली दिलेले असतात त्यापैकी आपल्याला शोधायचं आहे. इट इज अ मॅटर ऑफ डीप सॉरो दॅट ही लॉस्ट हिज फादर ॲट सच अ यंग एज. तर या ठिकाणी दुःखाचा क्षण आहे. मग दुःखाचा क्षण जेव्हा असतो तेव्हा आलास हा शब्द वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी जर बघितला तुम्ही, आलास ही लॉस्ट हिज फादर ॲट सच अ यंग एज, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बाकी जर पर्याय जर बघितले तर ते या ठिकाणी लागत नाही, कारण दुःख दाखवताना शक्यतो इंग्लिशमध्ये आलास हा शब्द वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस रिप्रेझेंट अ सिम्पल सेंटेन्स. आता यामधलं आपल्याला 4पैकी सिम्पल सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, ड्रिवन बाय हंगर द बेगर स्टोल लोफ ऑफ ब्रेड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे हे या ठिकाणी सिम्पल सेंटेन्स आहे. त्यामध्ये एकच फक्त काय आहे, एकच क्रियापद आहे आणि एकच करता त्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा याच्यामध्ये स्टोल म्हणजे चोरणे, फक्त एकच एवढे क्रियापद आलेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. पर्याय क्रमांक म्हणण्यापेक्षा क्वेश्चन क्रमांक 13. व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज दिस. आता दिलेलं वाक्य हे कोणतं वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला आहे की नाही ते शोधायचं आहे. डू नॉट राईट एनिथिंग ऑन द क्वेश्चन पेपर अनलेस इन्स्ट्रक्टेड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे, डायरेक्ट आज्ञा देण्यात आलेली आहे. म्हणून हे काय आहे, निगेटिव्ह तर आहेच, पण त्याच्यामध्ये आज्ञार्थी आहे, पण ते आज्ञार्थीमध्ये कसं आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी आहे का कुठं बघा, पर्याय क्रमांक डी निगेटिव्ह इम्परेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी आहे पण ते कसं आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून निगेटिव्ह इम्परेटिव्ह हे पर्याय तो आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न बघा, काय म्हणते 14वा प्रश्न. ट्रान्सफॉर्म द इंटरगेटिव्ह सेंटेन्स इंटू असर्टिव्ह वन. आता या ठिकाणी दिलेलं वाक्य प्रश्नार्थक आहे, त्याला आपल्याला असर्टिव्ह म्हणजेच काय तर विधानार्थी वाक्यामध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. कॅन एनीवन काउंट द स्टार्स इन द स्काय. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे. तर याचं आपल्याला साधं वाक्य कसं बनवायचं आहे, आता विधानार्थी वाक्य बनवायचं, एक विधान करायचं आहे आपल्याला. चला विधान करूया आपण, बघूया. तर या ठिकाणी एनीवन कॅनॉट काउंट ते होईल का, नाही होणार. बघा पर्याय क्रमांक बी बघा, नो वन कॅन काउंट द स्टार्स इन द स्काय. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं
तर नो वन कॅन काउंट द स्टार इन द स्काय, म्हणजे वाक्याचा अर्थ पण बदलत नाही आणि विधानसुद्धा तयार होतं, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या वाक्याचा योग्य पर्याय आहे. चला पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 15कडे जाऊया. आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट कॉज अँड इट्स टाईप. द न्यूज दॅट ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन इज ट्रू. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आपल्याला हा जो आहे या ठिकाणी नाऊन कॉज आहे. कशाचा काउन आहे? नाऊन कॉज आहे. तर क्लॉज ओळखताना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे काही गोष्टी. दिस क्लॉज ॲक्ट ऑपोजिशन टू द नाऊन न्यूज मेकिंग इट्स नाऊन क्लॉज. म्हणजे न्यूज हा जो शब्द आहे, न्यूज हा शब्द या ठिकाणी या वाक्याला काय करतो, तो नाऊन क्लॉज बनवतो, कारण दॅट ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन. तर या ठिकाणी ह्या न्यूज या शब्दाचं ते काय आहे, क्लॉज आहे, म्हणून हा नाऊन क्लॉज आहे. पर्याय क्रमांक सी नाऊन क्लॉज. बाकी डी जर बघू शकता, डीमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकत नाही, म्हणून चला प्रश्न क्रमांक 16कडे जाऊया. कंबाईन द सेंटेन्स इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स. ही वर्क हार्ड, ही फेल द एक्झामिनेशन. तर या ठिकाणी आपण बघू शकता की जो पर्याय आहे, आपल्याला काय करायचं आहे, 4 पर्याय बघायचे आहेत आपल्याला. जर पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक चला ए होऊ शकतो का? नाही. बी पण होऊ शकणार नाही. सी पण नाही. डीकडे जाऊन बघा आपण. ही वर्क हार्ड, ही फेल्ड द एक्झामिनेशन. तर या ठिकाणी हे संयुक्त वाक्य होऊ शकतं आहे काय, 2 स्वतंत्र वाक्य तयार होतात. ही वर्क हार्ड, ही फेल्ड द एक्झामिनेशन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हा मात्र या ठिकाणी याचा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी. चला आपल्याला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द गिवन कंपाऊंड सेंटेन्स इंटू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. स्पेअर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. पर्याय क्रमांक जर बी बघितला, इफनं वाक्य जोडलेलं आहे आणि इफनं जेव्हा वाक्य जोडलेलं असतं तेव्हा ते त्या ठिकाणी मिश्र वाक्य मानलं जातं. इफ यू स्पेअर द रॉड यू विल स्पॉईल द चाइल्ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन ॲज ॲडव्हर्ब कॉज ऑफ कंडिक्शन. आता या ठिकाणी कंडिक्शन म्हणजे शर्त किंवा अट ठेवलेली का बघा. यू विल नॉट गेट अ परमिट अनलेस यू सबमिट ऑल डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी बघा, जोपर्यंत आपण डॉक्युमेंट्स सादर करत नाही की नाही, म्हणजे या ठिकाणी तोपर्यंत परमिशन मिळेल, म्हणजे तोपर्यंत म्हणजे अट ठेवलेली आहे. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत ते मिळणार नाही. म्हणून पहिलंच वाक्य या ठिकाणी जे आहे बघा, आपल्याला काय म्हटलं, ॲडव्हर्ब कॉज ऑफ कंडिक्शन. तर या ठिकाणी कॉज ऑफ कंडिक्शन आहे, म्हणून या ठिकाणी हा जो क्लॉज आहे तो पर्याय क्रमांक एमध्ये अगदी बरोबर बसतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं बघा, 19वा प्रश्न बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. हॅड आय नॉन अबाउट द ट्रॅफिक आय वूड हॅव लेफ्ट अर्लियर. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, अगोदरची कंडिक्शन दाखवलेली आहे, अगोदरची पास्टमधली कंडिक्शन दाखवलेली आहे, म्हणून एक्सप्रेसिंग ॲन अनफुलफिल्ड पास्ट कंडिक्शन. बाकी जर खालचे जर पर्याय बघितले तर ते पर्याय काय लागू होणार नाही, कारण या ठिकाणी पास्टची कंडिक्शन दाखवलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. एक्सप्रेसिंग ॲन अनफुलफिल्ड पास्ट कंडिक्शन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20कडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. निगेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द स्टुडंट्स स्टूड अप. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ॲज सून ॲजचं या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म करताना नो सुनर डीड आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्या वाक्यात नो सुनर आलेलं आहे का, पण डीड आलेलं नाही. चला दुसरं बघा, नो सुनर डीड आहे. द टीचर एंटर्ड, आता डीड आल्यानंतर एंटर येणार नाही, तर या ठिकाणी फक्त पहिलं त्याचं V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे आपल्याला. मग सगळ्यात शेवटचं वाक्य जर बघितलं, नो सुनर डीड द टीचर एंटर दॅट द स्टुडंट्स, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 21वा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. द कमिटी हॅव्हिंग रिव्ह्यूड ऑल कॅन्डिडेट्स डिसाईड टू पोस्टपोन द फायनल डिसिजन. तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. चला सिम्पल सेंटेन्स बघण्यासाठी आपल्याला बघा, या वाक्यामध्ये डिसाईड फक्त एकच क्रियापद आलेलं आहे, आणि ज्या वाक्यामध्ये फक्त एकच क्रियापद असतं ते सिम्पल सेंटेन्स असतं, म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी सिम्पल सेंटेन्स.
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. आता सिम्पल वाक्याचं आपल्याला कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. ओविंग द बॅड वेदर द फ्लाईट वॉज कॅन्सल्ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बघा, आता आपल्याला कोणतं वाक्य बनवायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. मग पहिलं होईल का, द बॅड वेदर कॉज द कंडिशन कॅन्सलिंग ऑफ द फ्लाईट, हे होणार नाही. चला दुसरं बघा, द वेदर वॉज बॅड अँड, बघा अँड आलेलं आहे, सो द फ्लाईट वॉज कॅन्सल्ड. तर या ठिकाणी दोन अँड न दोन स्वतंत्र वाक्य जोडलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हेच या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 23वा प्रश्न, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन द सेंटेन्स. तर या ठिकाणी द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न स्टील स्टँड. तर या ठिकाणी हाऊस जेथे आहे की नाही, म्हणजे या ठिकाणी जन्म झाल्याचं कोणत्या ठिकाण दाखवलं, म्हणजे ते ठिकाणाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे जेथे, म्हणून या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह कॉज होणार आहे. पण ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह रिलेटिव्ह कॉज आहे. मग पर्याय क्रमांक सी बघा, ॲडजेक्टिव्ह कॉज आहे का, रिलेटिव्ह तर कॉज होतोच तो, आहे की नाही, ॲडजेक्टिव्ह रिलेटिव्ह कॉज. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा 24वा, ट्रान्सफॉर्म द अफर्मेटिव्ह सेंटेन्स इंटू निगेटिव्ह. आता या ठिकाणी होकारार्थी वाक्याचं नकारार्थी आपल्याला वाक्य बनवायचं आहे. ओनली अ मिलिनियर कॅन अफोर्ड सच अ लक्झरियस लाईफस्टाईल. तर या ठिकाणी आपल्याला जेव्हा अशा प्रकारे ओनली येतं तर तेव्हा नन वर्ड बघायचं आहे. नन वर्ड कुठं आहे, तर नन वर्ड फक्त एकाच ठिकाणी, त्यामुळे बाकीचं काही बघायचं नाही. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय होणार आहे. नन बट अ मिलिनियर कॅन अफोर्ड सच अ लक्झरियस लाईफस्टाईल. चला पुढचा प्रश्न बघूया, आयडेंटिफाय द करेक्ट असर्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द फॉलोइंग इंटरगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला योग्य विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. इज इट एनी यूज कॅरिंग ओव्हर स्प्लिट मिल्क. तर या ठिकाणी आपण बघू शकता की पर्याय क्रमांक बी बघा, इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. डीचं त्याला लागू होईल का, डीचं त्याला लागूच होत नाही बघा, म्हणून पर्याय क्रमांक बीच या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न बघा, व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज दिस. दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. ही नॉट ओनली लॉस्ट हिज रेप्युटेशन बट ऑल्सो हिज सेविंग. बघा आता नॉट ओनली बट ऑल्सो आलो, बट ऑल्सो जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. मग कंपाऊंड सेंटेन्स आहे का, आहे. पर्याय क्रमांक सी कंपाऊंड सेंटेन्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला आयडेंटिफाय द ऑप्शन द करेक्ट कन्वर्ट दिस कॉम्प्लेक्स सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. आता मिश्र वाक्याचं आपल्याला साध्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. वी बिलीव्ह द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. मग सिम्पल सेंटेन्स कोणतं होईल बघा, सगळ्यात शेवट बघा, वी बिलीव्ह इन ऑनेस्टी बिईंग, शक्यतो बिईंग त्यामध्ये वापरलं जातं, बिईंग द बेस्ट पॉलिसी, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी फॉर्म ऑफ द व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन इज एक्सिडिंग ब्युटिफुल. तर या ठिकाणी आपल्याला आता त्याचं योग्य पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय जर तुम्ही बघितले तर आपल्याला 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत. तर चौथा पर्याय बघा तुम्ही, इज द होईल का, नाही, कारण हे होणार नाही. चला आता हाऊनं सुरुवात होणारे 2 वाक्य आले आहेत, मग त्या शक्यतो हाऊनं सुरुवात होणारे बघूया आपण. हाऊ ब्युटिफुल व्ह्यू इट वॉज, नाही, बी होणार नाही, मग सीच उरला फक्त. हाऊ ब्युटिफुल द व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन इज, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा 29वा, आयडेंटिफाय द फंक्शनल कॅटेगरी लिसन टू मी व्हेरी केअरफुली. बघा या ठिकाणी सूचना दिलेली आहे, सूचना आहे की नाही, ऐका माझ्याकडे व्यवस्थित, म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक ए. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30, चेंज इंटू ॲन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य नकारार्थी आहे, त्याचा आपल्याला होकारार्थी करायचं आहे. देअर इज नो रोज विदाऊट अ थॉर्न, म्हणजे या ठिकाणी असं कोणतंही फूल नाही आहे त्या ठिकाणी की ज्याला काटा नाही. मग या ठिकाणी आपल्याला होकारार्थी करताना नकारार्थी शब्द नको आहे त्यामध्ये. मग बघा सगळ्यात शेवटचं बघा, एव्हरी रोज हॅज थॉर्न, प्रत्येक फुलाला त्या ठिकाणी काटा आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे या ठिकाणी आपली 30 मार्काची जी 30 प्रश्नाची 30 मार्काची जी काही PYQ आहे, ऑल सेंटेन्स सगळ्या प्रकारचे अर्थावरून किंवा वाक्याच्या रचनेवरून जे काही प्रकार आपण बघितले, दोन्ही प्रकारचे प्रकार या ठिकाणी आपण मिक्स स्वरूपात घेतलेला आहे. आशा करतो तुम्हाला ते समजले असतील, तुमचा सराव नक्की झाला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.